कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला। सत्तेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच काम करता येत नाही, म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि असं असताना सुद्धा काही कामच नाही, म्हणून कृषी मंत्री रमी खेळतात आणि वेळ घालवतात असा टोला व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी लगावलाय। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असा सवाल त्यांनी विचारला आहे। तर कुठेतरी शेतकऱ्याची चेष्टा करतंय हे सरकार आणि हे नेते आणि हे मंत्री असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्ही सगळ्यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कर्जमाफीचा मुद्दा मांडला, भावांतर योजनेचा मांडला, दुधाचा मांडला, त्याच्याच बरोबर ज्या काही आता विमा कंपन्या आहेत, कारण का आता जर बघितलं तर गेल्या वेळेस जर कम्पेअर केलं, आता 5 दिवसामध्ये विम्याचं रजिस्ट्रेशन संपतंय। 2 ते 3% लोकांनी फक्त आतापर्यंत रजिस्ट्रेशन शेतकऱ्याला केलेलं आहे। 2.5 कोटी शेतकरी रजिस्ट्रेशन केलेलं नाही का, ते 4 जे हे होते ट्रिगर्स ते आता काढले गेले, त्यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार नाही, शेतकऱ्याला सुद्धा तिथं आता कुठेतरी कळलेलं आहे। अशात आणि दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी करत आहे। तुम्ही काय करताय, तर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर मोबाईलवर गेम खेळण्यासाठी तिथे करत असाल, हे काही लोकांना पटलेलं नाही। रंबी सारखा गेम म्हणजे रंबीचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं, आओ रंबी खेलो महाराज असं काहीतरी ते आहे। आता शेतकरी म्हणतोय आओ महाराज हमारा खेत पे आओ, म्हणजे आमच्या शेतात या, बांधावर या, आमची काय परिस्थिती आज बघून घ्या, असं आता शेतकरी म्हणत आहेत। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओवर स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले, त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय? आपण सभागृहामध्ये रमी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये अधिवेशनाचं कामकाज पाहायचं होतं। यावेळी उघडलेली गेमची लिंक स्किप करताना हा व्हिडिओ खोडसाळपणे बनवण्यात आल्याचं कोकाटे म्हणाले। सभागृहामध्ये सीसीटीव्ही लावलेले असतात, आपण मोबाईलवर गेम खेळू का, असा प्रतिसवालही त्यांनी केला। माझं काम पारदर्शक आहे, त्यावर बोट ठेवता येत नाही, मग अशा प्रकारे बदनामी केली जात असल्याचा आरोप कोकाटेंनी केलाय। कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात। मी कशाला बसेल असं गेम खेळत, तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं। नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर, पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही। तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो, आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो। इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं, त्यांना रिकामे उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही। त्यात काय आज चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकड पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये? काय विशेष काय त्याच्यामध्ये? मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा, युट्यूबला जा बरं तुम्ही, तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का? जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे। ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना। कृषी मंत्री कोकाटेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येते। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही।
गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा. अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलंय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? और ये बहुत चिंता की बात है। एक तरफ हम मांग कर रहे हैं कि जो ऑनलाइन गेमिंग है उसे घर बर्बाद हो रहे हैं और उस पर बैन आना चाहिए, ऐसी चर्चा समाज में हर तरह से आ रही है। और महाराष्ट्र के कृषि मंत्री जब असेंबली चल रही है, असेंबली में बैठ के अगर मोबाइल पे रम्मी खेलने लगे, म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मरा की वाचा, म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रम्मी खेळताना दिसत आहे. म्हणजे यांना काही कामच उरलं नाही. मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं. आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल. अशा प्रकारचे मंत्री, कॅबिनेट मंत्री, कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार, देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचं सहन करणं असं मला दिसतं. परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे. अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे. आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात. मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4,700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते. मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे. माणिकराव कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर रोहित पवारांनी ट्विट केलं. विरोधकांनी टीका केली ते आपण आत्ताच पाहिलं. यावर परिवहन मंत्री सरनाईकांनी कोकाटेंचं समर्थन करत बचाव केलेला आहे. हल्ली कुणीही रमी खेळतं असं म्हणत आमिर खान, सलमान खान हे सुद्धा रमी खेळतात असं म्हणत कोकाटेंची जणू सरनाईकांनी पाठराखणच केलेली बघायला मिळाली. याबद्दल मला काय माहिती नाही, पण रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं. ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल.